गुढीपाडव्याच्या दिवशी का खातात कडुलिंबाची पानं? फार कमी लोकांना माहीत असेल हे कारण. यंदा 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा असून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. देवांचा गुरु बृहस्पती या वर्षाचा राजा असेल. या मंगलदिनी कडुलिंब खाण्याची अनोखी परंपरा आहे, जे आपल्या जीवनातील चढउतार स्वीकारण्याचे एक प्रतीक मानले जाते. तसेच वसंत ऋतूतील बदलत्या हवामानात आरोग्यासाठीही कडुलिंबाचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे संसर्ग व ॲलर्जीपासून संरक्षण मिळते. हिंदू धर्मात नवसंवत्सर म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात खूप खास महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला तिथीने हिंदू नववर्ष सुरू होते. तोच दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. यंदा गुढीपाडवा हा गुरुवारी 19 मार्च रोजी येणार आहे. याच दिवसापासून विक्रम संवत्सर 2083 सुरू होणार आहे आणि यावर्षी गुढीपाडवा गुरुवारी येत असल्याने देवांचा गुरु बृहस्पती हा या नवीन वर्षाचा राजा मानला जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष ज्या दिवशी येतं तो दिवस ज्या ग्रहाचा असतो तो ग्रह त्याचा राजा मानला जातो. या नवीन वर्षाचा अधिपती मंगळ असेल. महाराष्ट्रात हिंदू नववर्षाच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. लोक भल्या पहाटे उठून स्नान करतात आणि गुढी उभारून तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात. मात्र याच दिवशी अनेक ठिकाणी कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? गुढीपाडव्याची साची सुरुवात कडू अशी पानं खाऊन का करतात, त्याच्यामागे काय शास्त्र आहे, आपण जाणून घेऊया. भारतातील अनेक भागात हिंदू नववर्षाच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात उगादीच्या वेळी लोक या दिवशी कडुलिंबाची पानं आवर्जून खातात. अनेक ठिकाणी कडुलिंबाची पानं हे गूळ, चिंच किंवा कैरी सोबतही मिसळून खाल्ली जातात. धार्मिक मान्यतेनुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कडुलिंबाची पाने खाणं म्हणजे जीवनातील गोड आणि कडू अनुभवाचा स्वीकार करणं, त्यांना सामोरा जाणं असं प्रतीक मानलं जातं. कडुलिंबाची पाने आपण स्वतःलाच एका प्रकारे संदेश देतो की येणारं हे वर्ष आनंद, दुःख, यश आणि आव्हानांना भरलं असू शकते. आपण कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असलं पाहिजे. शिवाय ही परंपरा आरोग्याशी देखील जोडलेली आहे. हिंदू नववर्ष सामान्यतः वसंत ऋतूमध्ये येते, तेव्हा हवामान बदलतं. त्यावेळी संसर्ग आणि ॲलर्जीचा धोका वाढतो. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीर शुद्ध होते आणि रोगापासून संरक्षण होते असंही मानलं जातं. अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.